ठाण्यापासून 120 किलोमीटर आहे. 120. आणि कुठेशी आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वतीर्थ टाकेद बुद्रुक. ओके. जटायूचा वध झाला ते ठिकाण आमचं. तर आता घरात निघालो तर साहेब म्हणाले की म्हणजे आपले सर म्हणाले की आपण तिथे सर्वतीर्थ म्हणून आहे तर तिकडे जाऊ. तर आता त्यांच्यासोबतच गाडीवरती आणि मागे आपली कार आहे ते येतात मागून. आपण जाऊ आता सर्वतीर्थच्या इकडे. तर मंडळी आता आपण चाललोय नाशिक जिल्ह्यातील टाकेद या गावी. सर्वतीर्थ टाकेद या तीर्थक्षेत्राची अशी आख्यायिका आहे की रामायणात जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण करून पंचवटीहून लंकेच्या दिशेने जात असताना जटायू पक्षाने पाहिले आणि जटायू पक्षाने दुष्ट रावणाचा अवमान केला आणि त्याविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात रावणाने तलवारीच्या साहाय्याने जटायूचे पंख कापले. यानंतर माता सीतेच्या शोधात असलेले प्रभू श्रीराम तेथे आले आणि त्यांनी जटायूला पाहिले. जटायूला पाणी देण्याकरता प्रभू श्रीरामांनी बाण मारून पाणी आणले आणि जिथे पाणी आणले ते हे ठिकाण म्हणजेच सर्वतीर्थ टाकेद. तिथे ते कावळा उडाला ना तिथं वडाचं झाड होतं ते वरती तिथं खाली पण एक होतं ते तिथे ना वडाचं झाड होतं ते तोडलं पडलं ते आणि तिथे ना रामाने बाण मारला होता. तो कावळा गेला बघ तिथे आतमध्ये तिथे रामाने बाण मारला होता. तिथून ते पाणी निघतं 24 तास. ते पाण्याचे कुंडाचं मुख तिकडे आहे. ते बाणाचे 3 तीर फुटले. एक इकडे गेले ना तिथे पण एवढं जिथं पाणी निघतं ना तेवढं तिथे निघतं. एक तीर इकडे गेला ना तिथं जेवढं पाणी निघतं ना ते तेवढंच इथं जेवढं निघतं तेवढं तिकडं पण त्या दुसरं कुंड आहे तिकडे पण निघतं. म्हणजे इथे ना इथून ते जटायूतून रामाचं युद्ध झालं सीतेला पर्यंत आलं. त्या जटायूला पाणी पाण्यासाठी रामाने इथं बाण मारला आणि ते पाणी निघतं ते पाणी इकडं तिथून तेवढंच म्हणजे उन्हाळा पावसाळा एवढंच पाणी ते पाणी तिकडे जातं का? हां ते पाणी या मंदिराखाली ते पिंपळाचं झाड होतं पहिलं जुनं. ते पिंपळाचं झाड पडलं आणि हे पक्षी पकडलं आणि हे जुनं तीर्थ पहिलं बंद केलं. हां म्हणजे तर ओरिजिनल तीर्थ हे याच्या खाली पाणी येतं ह्या तीर्थात येतं. आता नवीन तीर्थ तिकडे बांधलं याच्यातलं पाणी तिकडे घेतलं आणि तिकडे आंघोळी करतात आणि हे ओरिजिनल बंद करून ठेवलं. हे सर्व लोक कोण कसे ना त्याच्यामुळे हे बंद केलं. आणि हे जटायूचं जाऊन यायचं तर दर्शनाला जाऊन हे जटायूचं मंदिर. हे काशीचं तीर्थ उशिरा आलं होतं म्हणून हे काशीचं तीर्थ सेपरेट बांधलं. ते तिकडे आहे का? आणि त्याचं असं आहे तर तिथं पाऊस येऊ उन्हाळा येऊ पावसाळा येऊ ते पाणी एवढंच आहे. ते कमी होत नाही जास्त होत. आता पहिलं तर ज्याला मूलबाळ होत नव्हतं ना त्यांनीच हा गोटा काढायचा दुसरं कोणी नाही काढायचं. ओके. पण ते आता कोणी बी काढतं असं तसं हे असं शास्त्र पहिलं असं होतं. तिसरा आहे ते सर्व आता काढतात पाण्यात देऊन आणतात. ज्याचा हात नाही पडला ते उभ्यानं टाकलं खाली शिळ आहे ना ते पडून दुसरा आणून ठेवला तो पण फुटला. त्या तिसरा आणला पण ते आता जुन्या खेळ आहे म्हणून ते टाकतात त्याच्यात म्हणून ह्याला गुप्त महादेव म्हणून म्हटलं जातं. ॲक्च्युली हे ते तेवढ्याच याच्यासाठी होतं. आता ह्या ज्या तीर्थामध्ये चंदूसाहेब सगळं जे पाणी आहे हे जेवढं आपल्या भारतात जेवढे कुंड आहेत तेवढे कुंडातलं पाणी इकडे आहे का? सर्व तीर्थ म्हणून पाणी आता इथं आहे. जे जटायूला रावणाचं जटायूचं इथे झालं ना ते जटायूला पाणी पाजण्यासाठी रामाने बाण मारला होता ते दाखवलं ना ती जागा दाखवली ती. ते पाणी पावसाळ्यात आहे तेवढंच उन्हाळ्यात आहे तेवढंच हिवाळ्यात आहे तेवढं कमी पण होत नाही जास्त पण होत नाही. म्हणजे हे जेवढं पाणी राहतं तेवढंच याला आउटलेट आहे. जेवढं वरून पाणी येतं तेवढंच बाहेर निघून जातं. याला आउटलेट ठेवलं काय? जेवढं वरून येतं तेवढंच खाली निघून जातं. तर मंडळी आता निघालेलो. निघता चंदू सर म्हणाले का इथे राम मंदिर आहे तीर्थावरती तर तिकडे बघ ते पण खूप सुंदर आहे. तर मंदिरात आल्यानंतर एक मला मॅप भेटला
तर त्या मॅपमध्ये पूर्णपणे म्हणजे प्रभू श्रीरामाचा जो वनवासाचा काळ होता तो वनवासाचा काळ कसा कसा कुठे कुठे होता तो दिलेला आहे, तो दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे लिहिलेलं आहे, जहाँ जहाँ चरण पडे रघुवर के, हे भारत श्रीराम के यात्रास्थळ. हे पूर्ण हे असं लिहिलेलं आहे आणि इथे असे डेज लिहिलेले आहेत. मे बी हे काउंट दिसतोय ना, हा कदाचित डेजचा काउंट आहे, कुठल्या कुठल्या दिवशी कुठे कुठे होते. आणि हे बघा त्यांनी मार्किंग करून दिलेले आहेत. ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला कळाली. हा 207वा दिवस इकडे होता प्रभू श्रीरामचा आणि हा 232वा दिवस रामेश्वरला, जे आपलं जे रामेश्वर आहे ना साऊथला तिकडे, आणि हे इथे आहे ते श्रीलंका, आणि हे त्यांचे चरण प्रभू श्रीरामांचं आहे आणि सीतादेवीचं चरण. हो, हा असा तो पूर्ण मॅप आहे. किती भारी ना हे सगळं बघून. मी पण थोडा अचंबित झालो की हे सगळं इथे आहे म्हणून. चला आता आपण पुढे निघू. फायनली आपलं दर्शन वगैरे झालं आहे. आता इकडे फिरलो वगैरे, पण आता पुन्हा आपल्या घरी. 1 दिवसाची सुट्टी होती, खूप एन्जॉय केला, खूप फिरलो, शेता वगैरे पण खूप मजा केली. आता सगळेजण बघा निघालेत, आपण पण निघूयात आता परतीच्या प्रवासाला.